यूट्यूब चॅनलवरती पाहिलेली आहे त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. खरं तर शेवटचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे आणि वरद भगतच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. आज वरद भगत या गोलंदाजी करणाऱ्या संघाचा ट्रम्प कार्ड ठरलाय. ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला वरद धावून आलाय. वरद म्हणजे गणपतीचं नाव आहे, विघ्न अर्थ आहे आणि आज त्यानं पूर्णपणे तारलंय. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये देखील त्याला चांगलं खेळावं लागेल. समोर आहे तो रायगडचा वॉल फिनिशर बारक्या. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर, पंच वाईड बॉल दाखवत असताना शुभम कदमकडून सांगण्यात आलंय की डिसिजन रेफर करूया आपण आणि पंचांचा वाईड बॉल आहे आणि त्याला रेफर देखील करण्यात आलेला आहे. वरदनं आज बॅटिंग चांगली केली आहे, वरदनं आज बॉलिंग चांगली केली आहे आणि या निर्णायक क्षणाला त्याला चांगलं खेळावं लागेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा विजेता कर्णधार, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या दारामध्ये उभा करणारा सावळे गावचा सुपुत्र, रायगडचा सिक्सर किंग. चांगलं खेळावं लागेल. फेअर बॉल आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल ठरलेला आहे. शुभमचा अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. डॉट बॉल आलेला आहे. पहिला बॉल डॉट. बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, बैठक लगावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयशी ठरला. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. 22 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. फार चांगला चेंडू. आता वाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून घेण्यात आलेला आहे. JP सरांचं पॅनल आहे. विकी शेलार सर आहेत, स्वतः जय पवार सर आहेत आणि त्यांचे सहकारी. गेल्या 4 रात्री आणि आजची 5वी रात्र फार चांगलं काम त्यांचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य निर्णय यावेळेला पंचांचा. लगातारचे 2 डॉट बॉल आले. स्टंपवरून जाणारा बॉल आहे. आपण रिप्लेमध्ये देखील पाहतोय, मुख्य स्क्रीनवरती देखील पाहिलं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या पूर्ण टीमच्या सहाय्यानं 2 डॉट बॉल आलेत. थोडस संभ्रमामध्ये टाकलं जातंय. बारक्यासाठी वारंवार लाईन लेन थोडीशी वेगवेगळी ठेवली जाते. कधी बारक्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, कधी बारक्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि वरद चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडू त्यानं या ओव्हरमध्ये मॅडन टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील पाहायला मिळालं. लगातारचा 4था डॉट बॉल पाहायला मिळाला. आग ओकणारी फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली होती केतन म्हात्रेची. आता आगीचे गोळे मैदानामध्ये डिलिव्हर केले जात आहेत वरद भगत कडून. 4 चेंडूंवरती फलंदाजांना थांबवलं जातंय आणि मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचं काम करतोय संकटमोचक वरद भगत. आता मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक. 5व्या चेंडूवरती सुबोधच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतोय. बारक्या कांबळे मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला. मोठा झटका मिळालाय. बारक्या बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून 5 चेंडूंवरती एकही धाव त्याला जमा करता आली नाहीये आणि स्पर्धेतलं आणखीन एक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळणार का? सगळ्यांचं लक्ष वरद भगतकडे आहे. 5 चेंडू त्यानं जणू काही आगीचे निखारे डिलिव्हर केलेत, आगीचे निखारे फेकलेत. परंतु आता त्याच्या समोर रायगडचा वंडर बॉय आहे. एका बाजूला 19 बाईक जिंकणारा खेळाडू, एका बाजूला 39 बाईक, 6 4 व्हीलर आपल्या दारामध्ये उभा करणारा खेळाडू. परंतु त्याच्या समोर लगातार 5 चेंडू निर्धाव डिलिव्हर करणारा वरद भगतला देखील विसरून चालणार नाहीये. 19 बॉल शिल्लक आहेत, 42 धावांची गरज आहे. वरद भगतच्या विरोधामध्ये आकाश तारेकर असं बॅटल पाहायला मिळतंय आणि स्पर्धेतलं 4थं मेडन षटक पाहायला मिळणार का, याकडे आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात.
जल्लोष, आवाज, शिट्ट्या सारं काही पाहायला मिळतंय मैदानाच्या सभोवताली. आकाशनं बॉलला उडवलंय, सुबोध बॉलच्या खाली, गोल्डन विकेट ऑफ द मॅच. आणि या स्पर्धेतलं चौथं मेडन षटक वरद भगत कडून पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वरद भगत साठी. आकाशसाठी चांगला बॉल होता. आकाशनं उचललं बॉलला. पॉवर प्ले मध्ये खेळायचं होतं, इनफिल्डला भेदायचं होतं. फटका मिसटाईम आहे आणि सुबोधनं दुसरा झेल टिपला. मागच्या मॅच मध्ये सुबोधनं मिस्टेक केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये सुबोध कोणती मिस्टेक करत नाहीये. आकाश बाद झालाय. मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या स्मायरा आणि इश्विका वॉरियर जासई संघाला. 12 बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. आणि करण मडवी टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होतोय. टेप बॉलचा वापर करण्यात येतोय. किरण पवारनं टेप बॉल नाही, स्विंग बॉल आपल्या हातामध्ये घेतलाय. समोर